नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025 चे शिफ्ट 2 मध्ये जे क्वेश्चन विचारलेले होते, जी-एसमध्ये लीगल ॲप्टिट्यूड, इंग्लिश आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न करंट अफेअर्समध्ये पण विचारलेले होते, त्याचं आपण एनालिसिस करणार आहोत आणि कोणते क्वेश्चन हे विचारलेले होते, त्याचे आन्सर पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे विद्यार्थी शिफ्ट 3 मध्ये जे काही केले असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर खूप महत्त्वाचा असणार आहे आणि जे उद्या एक्झामिनेशनसाठी जाणार आहेत, त्यांच्यासाठी तर महत्त्वाचं असणारच आहे. कारण काही क्वेश्चन हे रिफ्लेक्ट होत आहेत एक्झाममध्ये. त्यानंतर आपण जे ऑलरेडी आपण लाईव्ह सेशन जे घेतलेले त्यापैकी पण काही क्वेश्चन रिफ्लेक्ट होत आहेत एक्झाममध्ये. प्रिन्सिपल फॅक्टवरचे आपण खूप क्वेश्चन घेतले, ते पण क्वेश्चन त्यामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. सो लाईव्ह सेशनमध्ये ऑलरेडी महाराष्ट्र लॉ सीईटीच्या ऑलरेडी आपण व्हिडिओज अपलोड करून ठेवलेले आहेत. प्रिन्सिपल फॅक्ट्सवरती किंवा नंबर सीरीजवरती किंवा अल्फाबेटिकल सीरीजवरती जे काही आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत लाईव्ह सेशनमध्ये प्लेलिस्ट आहे महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स एंड 5 इयर्स असं. हे तुम्ही चेक करा आणि एकदा बघा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल, की प्रॉपरली यामधूनच आपल्याला क्वेश्चन येत आहेत. सो आता आपण बघूया स्लॉट 2 मध्ये म्हणजे शिफ्ट 2 मध्ये जे विचारलेले क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले होते, ते आता आपण बघूया. स्टॅटिक जी-के आणि करंट अफेअर्स शिफ्ट 2 मध्ये जे विचारलेले क्वेश्चन होते, ते आता आपण यामध्ये बघत आहोत. जसं की पहिला जो प्रश्न होता स्मोक टॉवर वेअर सिच्युएटेड ॲट कुठे सिच्युएटेड आहे स्मोक टॉवर? तर दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो प्रोटेस्ट केलेलं होतं शेड्यूल कास्टसाठी, जो की कुठे केलेला होता? जो की पाण्यासाठी हा जो प्रोटेस्ट होता हा केलेला होता. तो कालाराम टेम्पल जर आपण बघितलं तर तिकडे केलेला होता. त्यामध्ये हा जो प्रोटेस्ट होता तो केलेला होता. त्यानंतर इंटरनॅशनल वुमन डे कधी साजरा केला जातो? तर 8 मार्च रोजी. फंडामेंटल राइट्स डे कधी असतो? 26 नोव्हेंबर. त्यानंतर व्हेन कॉन्स्टिट्यूशन वॉज एन्फोर्स्ड 26 जॅन 1950. हे क्वेश्चन आपण घेतलेले होते. जर तुम्ही प्रॉपरली व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती नक्की पडेल. फर्स्ट इंडियन फ्रीडम वॉर प्रॉमिनंटली लीडर मंगल पांडे. नोबेल पीस प्राइज 2021चं मॅरिया रेसा आणि डिमिट्री यांना भेटलेला होता. त्यामध्ये जर आपण बघितलं मिस वर्ल्ड 2021 कोणाला भेटलेलं तर कॅरोलिना बिलवस्का ऑफ पोलंड यांना भेटलेलं होतं. नेक्स्ट आहे फर्स्ट वर्ल्ड वॉरची डेट तुम्हाला सांगायची होती. तर डेट्स आहे 28 जुलै 1914. टूल पूल प्रोजेक्ट इज ऑन व्हिच रिव्हर? कोणत्या रिव्हरवर आहे हा प्रोजेक्ट? तर झेलम रिव्हर यावरती आहे. महाराष्ट्र स्टेटचा जो बर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बर्ड कोणता आहे? येलो फुटेड ग्रीन पिजॉन हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन व्हिच डिसीज अपिअर बाय डेफिशियन्सी ऑफ आयोडीन? सो गोइट्री हा एक आन्सर आहे याचा. ब्लॅक स्वाईल इज रिलेटेड टू व्हिच स्टेट? सो महाराष्ट्र आणि गुजरात यापैकी कोणताही एक ऑप्शन असेल तर तुम्हाला आन्सर सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये जर इनकरेक्ट आन्सर जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, तो आपण चेंजेस करूया. फर्स्ट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन त्याचं करेक्ट आन्सर आहे हरप्पा. नेक्स्ट क्वेश्चन आहे हू इज रिस्पॉन्सिबल फॉर इलेक्शन इन इंडिया? तो इलेक्शन कमिशन. फुल फॉर्म ऑफ व्ही-व्ही-पी-ए-टी. सो याचा फुल फॉर्म आहे वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रायल. नेक्स्ट क्वेश्चन जे विचारलेले होते नोबेल प्राइज इज गिवन विच जर्नलिस्ट या जर्नलिस्ट 2021 मध्ये जर बघितलं आपण तर मॅरिया आणि डिमिट्री यांना भेटलेलं होतं आणि 2025चं हे अजून पब्लिश झालेलं नाहीये. सो त्यामध्ये हा क्वेश्चन जर विचारलेला असेल, हा क्वेश्चनचे मार्क्स किंवा हा हॅश होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेअर इज अ महाराष्ट्र विधानसभा सेशन? तर 2 ठिकाणी आहे, एक नागपूर आणि एक मुंबईमध्ये. जो काही ऑप्शन तुम्हाला विचारलेला असेल त्यानुसार तुम्ही आन्सर दिलं पाहिजे. हू इज द फर्स्ट वुमन जज इन इंडिया? तर यामध्ये जर सुप्रीम कोर्ट विचारलं असेल तर फातिमा बीवी आणि जर यामध्ये जर हायकोर्ट विचारलं असेल तर जस्टिस अन्ना चांडी हे आन्सर असायला पाहिजे. पण आता तुमच्या जर क्वेश्चन पेपरमध्ये जर फातिमा बीवी असेल तर धिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन व्हिच आर महाराष्ट्र इज नोन अँड ब्लॅक सॉइल फॉर कॉटन प्रोडक्शन? सो विदर्भ अँड मराठवाडा हा जर ऑप्शन असेल तर यापैकी एक आन्सर असणार तुमचं किंवा डेक्कन ट्रॅप रिजन यापैकी एक आन्सर तुमचं असणार आहे ॲज पर युअर ऑप्शन.
आयरन मॅन ऑफ इंडिया सरदार वल्लभभाई पटेल, मिस युनिव्हर्स 2021 हरनाज कौर संधू, ह्युमन राइट्स इन्फोर्स इन विच डेट 28 सप्टेंबर 1993 आहे या 10 डिसेंबर हे तुमच्या जर एक्झाममध्ये जर 28 सप्टेंबर आली असेल तर दॅट इज अ करेक्ट किंवा 10 डिसेंबर आला असेल तर यापैकी कोणती एक डेट तुमची असणार आहे. नेक्स्ट आहे हू अवॉर्ड एन्व्हायर्नमेंटल अवॉर्ड तुम्हाला भेटलेला होता तर आलोक शुक्ला यांना भेटला होता. हे जी-एसचे क्वेश्चन होते. त्यानंतर लीगल ॲप्टिट्यूडचे आपण जर सेक्शन वाईज जर आपण शिफ्ट 2चं जर पेपर बघितलं तर प्रिन्सिपल फॅक्ट्सवरती क्वेश्चन विचारले होते आणि मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला पाठवलेलं होतं, की हे क्वेश्चन चांगल्या पद्धतीने करा. त्याचे आपण व्हिडिओ पण बनवलेले आहे. फॅक्ट बेस पॅराग्राफ विचारलेले होते. लेफ्टवरची 4 क्वेश्चन विचारले होते. डबल जिओपार्डी, आर्टिकल 16 आणि पॅसेज एक विचारलेला होता निर्भया केसवरती लाइक रेअर केस आहे. सो निर्भया केसवरती एक पॅसेज विचारलेला होता. त्यानंतर सायबर क्राईम मेन्शन व्हिच कॅटेगरी लीगल मॅक्सिम विचारलेलं ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमची आणि फंडामेंटल राइट यावरती क्वेश्चन एक विचारलेला होता लीगल ॲप्टिट्यूड सेक्शनमध्ये. त्यानंतर लीगल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंगमध्ये जर आपण बघितलं, एजवरती क्वेश्चन होता, ब्लड रिलेशन, डायरेक्शन, सीट अरेंजमेंट, कोडिंग अँड डिकोडिंग, स्टेटमेंट अँड कोर्स ॲक्शन, सायलोलिझम, एनालॉजी, क्लासिफिकेशन. सीरीजमध्ये अल्फाबेटिकल सीरीज पण विचारलेलं ना, नंबर सीरीज पण विचारलेलं होतं शिफ्ट 2 साठी. नेक्स्ट आहे इंग्लिशमध्ये 2 पॅसेज विचारलेले होते. सिनॉनिम्स आणि जे अँटोनिमस हे विचारलेलेच असतात. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. एरर स्पॉटिंग आहे. आयडीएम आहे, पॅराजंबल अँड डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि मला वाटतं स्पेलिंग मिस्टेक पण यामध्ये विचारलेलं होतं. सो अशा पद्धतीने यामध्ये सर्व तुम्हाला एनालिसिस करून सांगितले कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले होते आणि जी-एस आणि करंट अफेअरचं पण सेक्शन तुम्हाला त्याचे आन्सर पण देण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. खूप विद्यार्थ्यांना ईझी टू मॉडरेट असा पेपर गेलेले आहेत. जर शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चा बघितला आपण तर. सो ओव्हरऑल पेपर जर चांगला गेलेला आहे. आता शिफ्ट 3 चा जो काही पेपरचा जो काही एनालिसिस असेल, तो तुम्हाला मी देईनच जसं आल्याच्या नंतर. त्यानंतर मग सेकंड डेला जे उद्या ज्या एक्झामसाठी जाणार आहेत स्टुडंट त्यांनी हे व्हिडिओ चांगले बघा. कारण की काही व्हिडिओजमधले क्वेश्चन हे रिपीट होत असतात. सो बारकाईने लक्ष द्या. त्यावरती चांगला अभ्यास करा. जे काही तुम्हाला सांगत आहे, जे काही आता व्हिडिओ बनवलेले आहे, त्यावरती चांगलं रीड करा, थोडं लक्ष द्या आणि उद्या एक्झामला तुम्ही नक्की चांगला स्कोर करू शकता. सो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या व्हिडिओज आपण क्रिएट करतो, त्या तुम्हाला नक्की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके. थँक यू सो मच.